Hello, 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 check, hello, hello, check, hello, check, hello, hello, check, hello, check, hello, hello, check, hello, hello, check, hello, 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 check, hello, check, hello, 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 check. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम त्या गणेशाला नमन करतो. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आज आपण ज्या राजांमुळे ही मराठी ऐकतोय ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस्य सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. आज या ठिकाणी श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गवळवाडी यांनी आयोजित केलेलं श्रीकृष्ण चषक पर्व या तिसऱ्या पर्वासाठी सर्वप्रथम मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच ज्यांनी मला इथे समालोचन करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय ते समस्त निगडीकर आणि अविनाश दादा काते यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. यानंतर थोडीशी माझी माहिती देतो. माझं नाव अजय कासार, गाव पुरार, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. चालू असलेला सामना चंदनवाडी विरुद्ध गुमेश्वर संघाने नाणेफेक जिंकली होती. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतला होता आणि चंदनवाडी संघाला आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी. आणि हर्षद आणि दर्पण या दोघांची जोडी मैदानात. ओके, स्टार्ट इट. पंच सुद्धा तयार, प्रेक्षक तयार. पहिला चेंडू यश याच्या माध्यमातून स्लोअर चेंडू बीट केलंय फलंदाजाला. कुठेतरी ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करत होता, बॅकफुट पंच मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बीट झालाय. पहिला चेंडू श्री गणेशा निर्धावाने झालाय. या श्री कृष्ण मुरारी चषक 2025 पर्व तिसराचा पहिला चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडू मध्ये 0 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा दर्पण तयार होतोय. यावेळी समजदारी करत होता, कुठेतरी चेंडू बॅटच्या मिडलला करण्याचा प्रयत्न होता दर्पण याचा, परंतु गोलंदाज त्यावर हवी होतोय. दुसरा चेंडू देखील इथे डॉट निघतोय. सलग 2 डिलिव्हरीज डॉट गेल्यात. यश, ज्याच्या नावामध्येच यश आहे असा गोलंदाज. यश प्राप्त करून देतोय का आपल्या संघाला. तिसरा चेंडू, यावेळी पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चूक न करता एक धावेवर समाधान मानलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दर्पण याचा होता, परंतु त्याला थांबवून ठेवलं हर्षद याने. हर्षद, दर्पण आणि हर्षद यांची चंदनवाडीसाठी आघाडीची जोडी आणि त्यांना रोखून ठेवतोय तो यश. गुमेश्वर संघाचा एक नावाजलेला गोलंदाज यश, ज्याच्या नावामध्ये यश आहे. आज संघाला यश प्राप्त करून देते का पाहूया. चौथा चेंडू यश याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूचा सामना करतोय तो हर्षद, सॉरी माफ करा दर्पण. यावेळी लॉंगॉनच्या दिशेला मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चूक न करता, परंतु वेल रनिंग द बिटवीन द विकेट. पंच आमच्याकडे नो चेंडू घोषित करतायत. नो +1 अशा एकंदरीत 3 धावा या चेंडूवर गोळा झाल्यात. नो +2 माफ करा. धावसंख्या झालेली आहे ती 4. यावेळी घुमेश्वर संघाचा पहिला गोलंदाज यश याच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यात आली होती, परंतु काहीच यश याला लय सापडली नाही आणि आता गोलंदाज त्याच्या जागी गोलंदाज रिप्लेस होतोय. खरोखरच घुमेश्वर संघावर थोडस प्रेशर यावेळी दडपण पाहायला मिळतंय,
परंतु या प्रेशर मधून रिलीज होतंय का गुमेश्वर संघ हे देखील या ठिकाणी पाहणे मजेशीर असेल. एकंदरीत फील्डची सजावट पाहिली तर पॉइंटच्या दिशेला खेळाडू बाहेर आहे, डीप कव्हरचा खेळाडू आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे. आणि आता यश याला रिप्लेसमेंट करत गोलंदाज येतोय तो विश्वास. कर्णधाराने विश्वास याच्यावर विश्वास ठेवलाय, विश्वासाला सार्थकी उतरतोय का विश्वास. यावेळी मोठा फटका मारलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. ओ काय क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी खूप चांगला असा एफर्ट पाहायला मिळाला या गुमेश्वर संघाच्या खेळाडूकडून. निश्चितच खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, लेकिन खूप चांगला जितू. हो, या क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत आता पोहोचलेलं आहे आणि या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे जितू. जितू महागावकर हे नाव नेहमी निश्चितच चर्चेत असतं गुमेश्वर संघाकडून. खूप चांगला असं एफर्ट होतं. मी आयोजकांना विनंती करेल की त्या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स देखील घेऊन जायचा आहे. आपण T20च्या सामन्यामध्ये पाहिलं होतं टिळक वर्माकडून अशा प्रकारचा एफर्ट लावला गेला होता. आज या कृष्ण मुरारी चषक 2025 मध्ये जितू महागावकर याच्या माध्यमातून आता आपल्याला एक एफर्ट पाहायला मिळाला. खूप चांगला एफर्ट होता. निश्चितच आपल्या संघासाठी काहीतरी धावा त्याने रोखून ठेवल्यात. पहिल्या षटकाचे या ठिकाणी 4 चेंडू फेकले गेलेले. धाव संख्या झालेली आहे 6. या 6 मध्ये काही धावा नक्कीच ऍड झाल्या असत्या, परंतु त्या धावा याच्यामध्ये एक महत्वाचा खेळाडू मध्ये आला, तो म्हणजे जितू महागावकर. कष्ट करा मित्रांनो, स्वप्न पहा आणि यशस्वी व्हा, कारण तुमचे कामच तुमचं भविष्य घडवत असतं मित्रांनो. यावेळी खूप चांगले कष्ट घेतले. पुन्हा एकदा विश्वास. दर्पण हा ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने आणि पंच आमच्याकडे घोषित करतायत 4 धावा. पहिला चौकार श्री गणेशा होतोय चंदनवाडी संघाकडून. विश्वासाच्या हर्षद याच्या माध्यमातून पुढचा चेंडू विश्वास याचा. यावेळी विश्वासवर प्रेशर असेल, कारण चौकार गेलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु समजदारी दाखवले त्या ठिकाणी. चेंडूला पॉइंटच्या दिशेने ढकललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय कोणतीही चूक न करता. 1 धावेवर समाधान मानावं लावलंय ते चंदनवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11. यशने पहिले षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश याला लय सापडली नाही आणि त्याच्यानंतर विश्वास याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. आणि विश्वास आणि यश यांच्या दोघांच्या मिळून एकंदरीत 11 धावा चंदनवाडी संघाच्या खात्यामध्ये. पहिलं षटक संपले गेलेलं आहे विदाउट लॉस फॉर
आणि आता गोलंदाजीसाठी जो गोलंदाज आहे ज्याने चांगला एफर्ट लावला होता तोच जितू महागावकर. क्षेत्ररक्षणामध्ये चांगला एफर्ट पाहायला मिळाला. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने एफर्ट लावतोय पाहूया जितू महागावकर. पहिला चेंडू, हा चेंडू समजदारीने फाईन लेगच्या दिशेला मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी विकेट किपर कडून थोडी गफलत होते. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्ची केली आहे. आणि या एक धावेच्या संख्येने चंदनवाडी संघाच्या खात्यामध्ये एक धावेचा अधिक भर पडतोय. धाव संख्या होते 12 विदाउट लॉस. दर्पण आणि हर्षित याची जोडी मैदानात, ही जोडी तोडण्यामध्ये यश मिळतंय का? जितू महागावकरला स्ट्रेट डाईव्ह केला. या ठिकाणी एक धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा रोखून ठेवलं एका धावेवर. चांगलं असं क्षेत्ररक्षण घुमेश्वर संघाकडून. क्षेत्ररक्षणच नेहमी तुमच्या संघाला मित्रांनो पुढे घेऊन जात असतं. गोलंदाज हा त्याच्या परीने गोलंदाजी करत असतो, परंतु क्षेत्ररक्षण चांगला असेल तर आपला संघ कुठेतरी विजयाकडे जात असतो. यावेळी घुमेश्वर संघाकडून चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु दर्पण आणि हर्षद याची जोडी मात्र तोडण्यात त्याने यश मिळालेलं नाहीये. पुढचा चेंडू जितू महागावकरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट होतोय आणि पंच आमच्याकडे या ठिकाणी डिक्लेअर एक धावेचे घोषित करतायत. पहा काय गोलंदाजी आहे. फलंदाजाला देखील बीट केलं होतं. या ठिकाणी मागे यष्टीरक्षकाला देखील बीट केलंय. ते जितू महागावकर याने चांगला एफर्ट लावला होता. फुलर लेनचा चेंडू होता. चला आणि आता सामन्याकडे वळतोय पुन्हा एकदा जितू महागावकर. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्ह केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू चालला सीमारेखा पार आणि हा दुसरा चौकार चंदनवाडी संघाकडून. दर्पण 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 याच्या नावाची चर्चा होते. नावामध्ये दर्पण आहे, पण या वेळेला दर्पण पाहायला मिळतंय ते घुमेश्वर संघावरती. दर्पण याने आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी घुमेश्वर संघावर दाबून ठेवलाय. जितू महागावकर सारख्या गोलंदाजाला चौकार मारला, स्ट्रेट डाईव्ह मारलाय, दाखवले आपल्या बॅटची शैली. पुन्हा एकदा आता मात्र जितू विरुद्ध दर्पण. पाहूया कसा सामना असेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्टेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी कोणतीही चूक न करता थांबवून ठेवलंय दर्पण आणि हर्षद याला. एक धावेवर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजाला चंदनवाडीच्या. दुसऱ्या षटकाचे या ठिकाणी 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 19. 3 षटकांचा हा सामना असेल. 3 षटकामध्ये किती धावा गोळा करतायत चंदनवाडी संघाचे फलंदाज पाहूया. अजूनही एकही फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही. ते घुमेश्वर संघाच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा मार्गस्थ होतात. जितू महागावकर यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेकडे जात होता, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पहिला गडी बाद होतोय चंदनवाडी संघाचा. या ठिकाणी हर्षद याला माघारी परतावं लागतंय. जितू महागावकर याने आपल्या शेवटच्या चेंडूवर हर्षद याला कुठेतरी बॅटचा फुलर लेनचा चेंडू टाकला होता आणि हर्षद याने देखील त्याचा चांगला असा समाचार घेतलाच होता, परंतु काहीच थोडंसं एलिब्रेशन त्याला मिळालं नाही आणि त्या ठिकाणी चांगला असा झेल झाला. आणि मला वाटतं आता संघाचे कर्णधार प्रवीण धुमाळ स्वतः यावेळी मैदानात येत आहेत. आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. हॅलो हॅलो आता चंदनवाडी संघाचे कर्णधार स्वतः प्रवीण धुमाळ मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावसंख्या झालेली आहे 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. उर्वरित डेट ओव्हरचं हे षटक असेल आणि हे डेट ओव्हरचं षटक नेहमी थोडंसं प्रेशर मध्ये असते, कारण यावेळी फलंदाजाला अधिकाधिक धावा गोळा करायच्या असतात आणि गोलंदाजांना देखील त्या ठिकाणी त्यांना रोखून ठेवायचं असतं. आणि हे दडपणचं षटक जे हाताळण्यासाठी ज्याला पाचारण केलंय त्याचं नाव आहे कल्पेश. घुमेश्वर संघाकडून तिसरा गोलंदाज कल्पेश. पहिला चेंडूचा समाचार घेतोय दर्पण. पाहूया. स्लोअर चेंडू होता, यष्टी मध्ये चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दर्पण याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फसलाय दर्पण या ठिकाणी. चांगली अशी गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला असा हाताळला गेलाय कल्पेश याच्या माध्यमातून आणि आता स्ट्राईकला आलाय तो चंदनवाडी संघाचा फलंदाज स्वतः कर्णधार प्रवीण धुमाळ. धावसंख्या झालेली आहे 20. उर्वरित 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत आणि घुमेश्वर संघाला किती धावांचं आव्हान ठेवतायत चंदनवाडी संघ, हे देखील या ठिकाणी पाहणं इंटरेस्टिंग असेल. कल्पेश गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळतोय, रोखून ठेवतोय का? पुन्हा एकदा कल्पेश मार्गस्थ होतोय. प्रवीण तयार आहे. स्लोअर चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. थोडीशी अशी गफलत झालेली आहे आणि त्याचा फायदा मिळतोय चंदनवाडी संघाच्या फलंदाजांना. एकेरी धावेचं रूपांतर होतंय दुहेरी धावेमध्ये. एक धावी या ठिकाणी पंच आमच्याकडे घोषित करताय शॉर्ट रन. आणि 2 धावा धावून काढल्या होत्या, परंतु चंदनवाडी संघाच्या खात्यामध्ये यावेळी एकच धाव जाणार आहे, कारण एक धावी शॉर्ट निघाली होती. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत कल्पेशाच्या माध्यमातून आपल्याला हाताळायला मिळाली आहे, पाहायला मिळाली आहे. पाहूया यावेळी प्रवीण धुमाळ कसा सामना करतोय. यावेळी समजदारी दाखवले. त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आहे. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होते. पंच धावा. पंच आमच्याकडे 2 धावा घोषित करतायत आणि आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया, मैदानामध्ये वळूया. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली होती आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा आले. डेट ओव्हरचं षटक हे हाणामारीचं षटक असतं, कुठेतरी गोलंदाजासाठी देखील प्रेशरचं षटक असतं. जर आपण पाहायला गेलो तर चंदनवाडीचा आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालाय, म्हणजे नक्की यावेळी मजबूत बाजू चंदनवाडीची आहे. पाहूया कल्पेश. प्रवीण तयार. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक न करता थांबवून ठेवलंय प्रवीण. आणि नमस्कार. दर्पण याला पाष्टी गावचे सदस्य लंकेश धुमाळ यांनी स्टेजवर यायचं आहे. लंकेश धुमाळ यांनी स्टेजवर यायचं आहे. तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि 3.4 अशी एकंदरीत गोलंदाजी मार्गस्थ झाले आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. कुठेतरी 30+ करण्याचा प्रयत्न असेल चंदनवाडी संघाचा. यावेळी स्ट्राईकला आहे तो दर्पण. हार्ड हिटर फलंदाज. यावेळी मोड कट करण्याचा प्रयत्न होता, त्याचा प्रयत्न फसला आणि पंच आमच्याकडे एक अवांतर डिक्लेअर धावाची घोषणा करतायत. धावसंख्या झालेली आहे 25. मोठा फटका या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. येतोय का दर्पण याच्याकडून? पाहूया. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. 1 टू गो. लास्ट चेंडू. शेवटचा चेंडू. किती धावा गोळा होत आहेत शेवटच्या चेंडूवर? दर्पण आहे तयार. यावेळी गती कमी केली होती. स्ट्रेट डाईव्ह मारलाय. चेंडू जातोय सीमारेखाकडे आणि हा मस्त क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चालाय सीमारेखा पार. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. धन्यवाद डीजे.
पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 षटकामध्ये 31 धावा झालेल्या आहेत त्या चंदनवाडी संघाकडून आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते घुमेश्वर संघाकडे. हॅलो, निगडी गवळवाडी मुंबई माजी अध्यक्ष सुनील तांबडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना पांगलोळी विरुद्ध नेवळूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पांगलोळी संघाचा कर्णधार तसेच नेवळूर संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर इथे टॉस का बॉस पवेलियन मध्ये यायचं आहे. तसेच मी चंदनवाडी संघाच्या कर्णधाराला देखील या ठिकाणी विनंती करेन की मित्र आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. महाराष्ट्रीय कुंभार समाजाचे प्रदेश अध्यक्ष श्री मोहनजी सायकर साहेब इथे आमच्या विनंतीस मान देऊन आलेले आहेत. तरी त्यांचा छोटासा सत्कार आमच्या मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष श्री सुनीलजी तांबडे हे फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. चला चंदनवाडी संघ मित्रांनो थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. प्रवीण धुमाळ प्लीज थोडासा क्विकली करायचं आहे. प्लीज कोऑपरेट फॉर मी. हॅलो, मी विनंती करेन सायकर साहेबांना की 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन म्हणून द्यावे. पांगलोळी संघाचा कर्णधार तसेच नेवरुळ संघाचा कर्णधार मित्रांनो आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चंदनवाडी संघ मित्रांनो आपल्यासाठी 3rd टाइमची सूचना आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. प्रवीण आजच्या या श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ या युवांच्या निगडी गवळवाडी या श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघाच्या वतीने युवांसाठी हा जो उपक्रम जो तुम्ही सुरू केला त्याला माझ्या मनस्वी शुभेच्छा आहेत. आणि युवांसाठी हे असे काही कार्यक्रम नेहमीच करत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी कुठेतरी हा युवा आपला अतिशय समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या या गावातील आपल्या या सगळ्या पंचकृषीतील या सगळ्या लोकांनी या सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो क्रिकेटचा जो यज्ञ तुम्ही सुरू केला आहे, मला वाटतं तुमचं 3रं वर्ष आहे. आणि 3ऱ्या वर्षाला पहिल्या वर्षाला पण मला वाटतं मी आलो होतो आणि 3ऱ्या वर्षाला सुद्धा मला तिकडे तुम्ही आमंत्रित केले आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेसाठी या कार्यक्रमासाठी मनस्वी शुभेच्छा देतो आणि ठेवतो. धन्यवाद. हॅलो, पाष्टी गावचे सदस्य लंकेश धुमाल यांनी स्टेजवर यायचं आहे.
हॅलो हॅलो हॅलो. पांगलोळी संघ आणि नेवरुळ संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती करतो की मित्रांनो लवकरात लवकर आपण इथे टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चालू असलेला सामना चंदनवाडी विरुद्ध गोमेश्वर. अठरा चेंडू 32 धावांचं आव्हान असेल हे गोमेश्वर संघापुढे. हॅलो. चला आणि आता मैदानाकडे वळूया. चांगला असा आपल्याला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी काहीस मिस कॉम्बिनेशन झालंय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि मुकेश याला मात्र माघारी परतावं लागेल. आता यायला नाही भेटणार मला कॉल दे. आणि आता पांगलोळी आणि नेवळूळ या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. आणि आता फलंदाजीसाठी दाखल झालाय तो सुबोध. सचिन आणि सुबोध याची जोडी यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कार्पिटच्या सहाय्याने चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली अशी रनिंग द बिटवीन फ्रॉम विकेट. धावसंख्या झालेली आहे 4. 32 धावांचा पाठलाग करताना घुमेश्वर संघ एक गडी आतापर्यंत गमावलाय. पाहूया पुढचा चेंडू प्रवीण याचा. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही गफलत करत नाहीये. चांगलं असं क्षेत्ररक्षण झालं आणि निश्चितच फायदा मिळाला घुमेश्वर संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 5. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे तो सचिन गायकर. सुबोध गायकर प्रवीण धुमाळ याच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतोय. 32 धावांचा पाठलाग निश्चितच करायचा आहे. यावेळी हुशारी दाखवली प्रवीण याने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. त्या ठिकाणी 2 धावा खात्यामध्ये जात आहेत घुमेश्वर संघाच्या. सुबोध याच्या बॅट मधून या 2 धावा आल्यात. सुबोध आणि सचिन याची जोडी आता मात्र मैदानात आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 7. प्रवीण धुमाळ याच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये कंजूसी अशी गोलंदाजी केली होती प्रवीण धुमाळ. स्वतः कर्णधार, फलंदाजीमध्ये त्यांनी जबाबदारी उचलली होती. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने खोलातला चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी गफलत होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचाच फायदा मिळतोय घुमेश्वर संघाला. या एकेरी धावेचं रूपांतर झालंय दुहेरी धावेमध्ये. मी मागाशीच म्हटलं होतं की गोलंदाज आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने हा मेहनत घेतच असतो परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची जोड ही असावीच लागते. रक्षणाशिवाय तुम्ही सामना जिंकू शकत नाही. आणि आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 23 धावांचं असं हे एकंदरीत समीकरण, अतिशय अटीतटीचं समीकरण. घुमेश्वर विरुद्ध चंदनवाडी सामना जर पाहायला गेलो तर यावेळी थोडासा चंदनवाडीच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
परंतु त्याला दाद देतायत का घुमेश्वर संघ हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच या ठिकाणी धडकी भरलेली असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. प्रत्येक चेंडू जर आपण ऍव्हरेज बघितलं तर 2 धावा करायच्या आहेत. आणि या चांगलं असं मैदान आहे. या ठिकाणी उगवता सूर्य आहे, थंडीचं वातावरण आहे आणि या वातावरणात एक गरम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यापेक्षा आपलं भाग्य काय असू शकतो. आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते हर्षद याला, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. सलामीची जोडी आली होती हर्षद आणि दर्पण याची, त्याच्यातलाच हा हर्षद. यावेळी स्ट्राईकला फलंदाज आहे तो सचिन गायकर. या ठिकाणी मोठा फटका येणे अपेक्षित आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सोपा असा झेल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगली अशी गोलंदाजी हर्षद याच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकला गेलाय कुठेतरी. यावेळी घुमेश्वर संघ हा दडपणाखाली पाहायला मिळत आहे. चांगला असा दबाव बनवून ठेवलाय तो आतापर्यंत चंदनवाडीच्या गोलंदाजाने. परंतु या दबावाला कुठेतरी तोड देणारा एखादा तरी फलंदाज येतोय का घुमेश्वर संघाकडून. आणि कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो. विश्वास याच्यावर मगाशी गोलंदाजीमध्ये त्याच्यावर विश्वास दाखवला होता. यावेळी फलंदाजीमध्ये देखील त्याच्यावर विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थकी उतरतोय का हा विश्वास. यावेळी संघ नक्कीच आपला दडपणामध्ये आहे, संकटात आहे. संकटामध्ये तारणहार बनतोय का हा विश्वास. यावेळेला समजदारी दाखवले. चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. चपळ असं चांगलं असं आपल्याला यष्टीरक्षक पाहायला मिळाला तो चंदनवाडी संघाकडून. दोन गडी बाद 9 धावा असं हे समीकरण. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी चांगलंसं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी गफलत झाले आणि त्याचाच फायदा मिळतोय तो घुमेश्वर संघाला. एकेरी धावेचं रूपांतर झालंय दुहेरी धावेमध्ये. आणि या दुहेरीच्या सहाय्याने घुमेश्वर संघाचं धाव फलक काहीसं पुढेसं सरसावतंय आणि धाव संख्या झालेली आहे 11. 11 फॉर द 2 लॉस. आणि आता 9 चेंडू मध्ये 21 धावा असं हे समीकरण. हर्षद मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी. फुलर लाईनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी गफलत होते परंतु कॉम्बिनेशन म्हणजे चांगलं असं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही आपल्याला घुमेश्वर संघाकडून दोन्ही फलंदाजाकडून. कारण ही दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच झाली असती. आपल्याला चपळ गतीने धावा गोळा करावे लागतील. आणि आमच्यापर्यंत एक सूचना येते की पांगलोळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि नेवरुळ संघाला आमंत्रित केलंय ते प्रथम फलंदाजीसाठी. यानंतर एक अटीतटीचा आपल्याला सामना पाहायला मिळेल. पांगलोळी विरुद्ध नेवरुळ. दोन्ही संघ आपापल्या पद्धतीने बलाढ्य संघ. पुन्हा एकदा हर्षद मार्गस्थ होतोय. यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ह्या निश्चितच 2 धावा जातात. मी मागाशी म्हणालो होतं की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर झाली असती. या ठिकाणी देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धाव पूर्ण झाले. या दुहेरीच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे ती 14. आता 7 चेंडू 18 धावा असं हे समीकरण. एकंदरीत सचिन आणि विश्वास यांची जोडी मैदानात आहे. यावेळी कुठेतरी बाउन्सर मारण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. चांगली अशी गोलंदाजी, समजदारीवाली गोलंदाजी. कारण हे हा बाउन्सर येणं अपेक्षित होते. धाव संख्या झालेली आहे ती 14. उर्वरित 6 चेंडू 18 धावा. सामना यावेळी आपण जर पाहायला गेलो तर चंदनवाडी संघाकडे नक्कीच झुकलेला आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित असं काही नसतं. आपण 6 चेंडू मध्ये 36 धावा देखील होताना पाहिल्यात.
आणि आता 6 चेंडू 18 धावा. यावेळी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातच हे असेल की 6 चेंडू मध्ये 18 धावा सफल होत आहेत का. विश्वास आणि सुबोध यांची जोडी यावेळी मैदानात आहे. 6 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते दिव्यांशू याच्यावर विश्वास दाखवलाय प्रवीण धुमाळ याने. या विश्वासाला सार्थकी उतरतोय का दिव्यांशू, पाहूया. पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. स्ट्राईकला आहे तो फलंदाज विश्वासाला सार्थकी उतरतोय का हा फलंदाज, पाहूया. यावेळी फुलटॉस चेंडू होता. पंच आमच्याकडे एक ओव्हर टाकलेला चेंडू हा नो घोषित करतायत. एक धाव मात्र पूर्ण केलाय. गचाळचं थोडस क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. हा चेंडू नो म्हणून पंच आमच्याकडे घोषित करतायत. एकंदरीत पाहायला गेलो तर नो आणि 2 धावा 3 धावा घुमेश्वर संघाच्या खात्यामध्ये गेलेल्या आहेत. दिव्यांशू याच्यावर प्रवीण धुमाळ याने मात्र विश्वास दाखवलाय सुद्धा, परंतु त्या विश्वासाला सार्थकी उतरेल का दिव्यांशू, कारण 6 चेंडू मध्ये 18 धावा डिफेंड करायचे आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या मैदानाकडे जर पाहिलं तर दिव्यांशू साठी हे थोडस कठीण नसेल असं मला वाटतं. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित असं मित्रांनो काही नसतं. मगाशीच सांगितलं होतं 6 चेंडू मध्ये 18 धावा देखील होऊ शकतात. तसं क्वालिटी फलंदाज देखील आपण घुमेश्वर संघाकडे पाहिलेत. यावेळी पुन्हा एकदा दिव्यांशू मार्गस्थ होतोय. चेंडूला गती कमी केली होती परंतु त्याचा फायदा उचललाय आणि हा चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आमच्या डीजे मास्टरला देखील या ठिकाणी एन्जॉय करण्याची संधी दिली ती विश्वास याने. खूपच चांगला फटका होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खात्यामध्ये जमा केला विश्वास याने आपल्या संघाच्या. आणि यावेळी मनोबल मात्र घुमेश्वर संघाचं देखील उंचावलं गेलं असेल, कारण जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांशू याच्याकडून पहिला चेंडू जो फेकला गेला होता फुलटॉस, त्यावेळेला दिव्यांशू याच्याकडे कुठेतरी मला प्रेशर पाहायला मिळालं होतं. यावेळी स्वतः यष्टीरक्षक देखील दिव्यांशू याला काहीस टीप देताना या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतंय. उर्वरित 5 चेंडू 9 धावा असं हे समीकरण. ज्यावेळी षटक चालू झालं त्यावेळी सामना जर पाहायला गेला तो चंदनवाडीच्या दिशेने झुकला होता, परंतु झुकवून घेतलाय विश्वास याने आपल्या बाजूने. यावेळी इनसाइड एज लागले. 1 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी येतोय. चांगली अशी फील्ड करेपर्यंत त्या दरम्यान 2 धावा घुमेश्वर संघाच्या खात्यामध्ये होत आहेत. उर्वरित 4 चेंडू मध्ये 7 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना आणि फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. घुमेश्वर संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे की हा सामना कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सर्व कर्णधारांनी याची दक्षता घ्यायची आहे. यावेळी दिव्यांशू मार्गस्थ होतोय. विश्वास आहे स्ट्राईकला. चांगला असा खोलात टाकलेला चेंडू. काहीशी गफलत होते रनिंग मध्ये आणि सॅक्रिफाईस करावं लागते त्या आपलं विकेट. विश्वास याला लय सापडली होती. सामना आपल्या बाजूने झुकवला होता, परंतु हे अनपेक्षित घडलंय ते मैदानामध्ये. विश्वास याला बाद व्हावं लागलंय. मला वाटतं खालच्या फलंदाजाने सुबोध याने थोडीशी घाई केली, कारण विश्वास आताच त्याच्या बॅट मधून षटकार आला होता. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता फलंदाजीसाठी दाखल होतोय तो जितू महागावकर. हे नाव खूप मोठं आहे, खूप चर्चेत राहिलेलं नाव आहे, अनेकदा ऐकलं गेलेलं नाव आहे जितू महागावकर. परंतु जितू महागावकर आणि सुबोध याची जोडी यावेळी मैदानात. यावेळी निटकेचा श्वास घेतला असेल तो दिव्यांशू याने. पुन्हा एकदा दिव्यांशू मार्गस्थ होतोय. सुबोध स्ट्राईकला आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू पाठवलाय
स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चंदनवाडी संघाकडून. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी संघ मात्र कुठेतरी दडपणाखाली आहे आणि असं क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित असते, कारण गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करत असतो, परंतु त्या प्रयत्नांना कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ असावी लागते मित्रांनो. ते आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळालं. उर्वरित 2 चेंडू 6 धावा, मनाची धगधग वाढवणारा हा पहिला सामना श्रीकृष्ण मुरारी चषक 2025 पर्व 3 पहिला सामना आपल्याला जर अशा पद्धतीने पाहायला मिळतोय मित्रांनो. 2 चेंडू 6 धावा. पाहूया पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतले चेंडूने, रनआउटचा चान्स आहे. काय होतंय, काय बिघडतोय, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये या ठिकाणी चाहूल लागले, कारण सामनाच तसा आहे. पहिला सामना एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. चंदनवाडी विरुद्ध घुमेश्वर. दोन्ही संघ आपल्या बाजूने बळकावलेले संघ आपापल्या परीने चांगले असे प्रयत्न करतायत. आता या ठिकाणी कोणाच्या प्रयत्नांना यश मिळतंय ते पाहूया. उर्वरित 1 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेस. 5 धावा या कंपल्सरी करायच्या असेल, जर चौकार आला तर सामना चंदनवाडीच्या बाजूने घुसणार आहे. हा चेंडू आपल्याला कशाही पद्धतीने सीमारेखा पार करावाच लागेल आणि षटकार घुमेश्वर संघाच्या खात्यामध्ये आला तरच हा संघ विजयी होईल. सामना जिवंत आहे दोन्ही संघांच्या बाजूने. दिव्यांशू रोखतोय का? नक्की दिव्यांशू यावेळी प्रेशर मध्ये असेल, कारण त्याने आतापर्यंत जवळजवळ 12-13 धावा खर्च केला. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. स्ट्राईकला सुबोध मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि या 4 धावा घुमेश्वर संघाच्या कुठेतरी अनलकी संघ समजला जाईल. घुमेश्वर संघ कंपल्सरी सामना चेस होता. खूपच चांगलं असं एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले घुमेश्वर संघाकडून.